अल्ल्याड पल्ल्याड या चित्रपटाचं पोस्टर आपण बघितलं आणि एक नवा चेहरा या सिनेमातनं मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय. भाग्यम जैन नाव आहे त्याचं. खरं तर बाबांनी जरी चित्रपट प्रोड्यूस केला असला तरी स्टेजवर तो त्यांना थँक्यू म्हणायला बिलकुलही विसरला नाही. खूप स्वागत भाग्यम राजश्री मराठीमध्ये. थँक्यू सो मच. नमस्ते एव्हरीवन. माझं नाव भाग्यम जैन आहे. मी नवीन आहे या इंडस्ट्रीसाठी आणि तुम्ही जसं म्हणले की बाबांना थँक्यू म्हणायचं, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी पण नाही म्हणू शकत, बट अशी गोष्ट आहे जी तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे, बिकॉज त्यांच्यामुळेच आपण जिथे आहोत तिथे आहोत. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू इन लाईफ. खरं तर वेलकम तुझं मराठी सिनेसृष्टीमध्ये. हा तर पहिला चित्रपट आहे, अजून बरंच काम करायचं तुला. पण या क्षेत्राकडे कसा वळलास? ॲक्टिंगमध्ये आपण जावं हे कधी क्लिक झालं आहे तुला नेमकं? ॲक्च्युली मी डान्स खूप करायचो आधी, लाईक फ्रॉम द स्टार्ट. फर्स्ट स्टँडर्डिश मी डान्स करायला स्टार्ट केलं होतं. अँड नॉट जस्ट दॅट इज ऑल्सो बिकॉज माझ्या पेरेंट्सनी मला त्याच्यात पुट फॉरवर्ड केलं आणि मग मला इंटरेस्ट डेव्हलप झाला हळूहळू. अँड आय हॅड जॉईंड ड्रामा अकॅडमी. तर तिथून मला असं थोडा इंटरेस्ट यायला लागला. अँड आफ्टर दॅट एक रिलेटिव्सला पण रिअलाईज होतं ना की हा करतोय, काहीतरी करतोय. अँड देन सगळ्यांकडनं तुम्हाला ऐकायला मिळतं की यार तू छान ॲक्टिंग करतोस, तू हे करतोस, तू ते करतोस. आणि तेव्हा आपल्याला एक हिट पण मिळतो की हां यार हे काहीतरी म्हणतायत की नाही क्या, एक तो असं वाटतं की हां आपण काहीतरी करू शकतो. अँड आफ्टर दॅट रिसेंटली मी परत आफ्टर आय कम्प्लिटेड माय 10th मी थोडंसं ह्याच्याकडे जास्त फोकस द्यायला लागलो. आय वॉज लाईक ट्राय करून बघू यार, काय नाही तर विल ट्राय व्हॉट हॅपन्स. आणि त्याच्यात पण माझ्या पेरेंट्सनी मला खूप सपोर्ट केलं, माझ्या सिस्टरनी सपोर्ट केलं. इवन दो मी सायन्स घेतलं आहे, स्टील दे हॅव सपोर्टेड मी सो मच. सो थँक्यू सो मच फॉर ऑल ऑफ दॅट. अँड दॅट वॉज द पॉईंट की मला रिअलाईज झालं की हां यार आपण करू शकतो. अँड एक गोष्ट मी म्हणजे पप्पांची कायम सांगणार की ही वॉज द पर्सन हू हॅज ॲक्च्युली मोटिवेटेड मी फॉर दिस. कारण की मला जेव्हा पण वाटायचं ना की यार मी कमी आहे, थोडा कमी आहे, ही वॉज लाईक यार तू करले का यार. एक्झॅक्टली. ही इज लाईक यार तू करून घेशील, तू इतकं टेन्शन कशाला घेतो, तू करून घेशील. सो दॅट हॅज ऑलवेज बीन माय प्लस अँड अप पॉईंट. ॲक्टिंग म्हणा किंवा कॅमेरा म्हणा ही बिलकुल पण इझी गोईंग गोष्ट नाही आहे. सो भागेश, तुझा डे 1 कसा होता या चित्रपटाच्या सेटवर म्हणा किंवा मे बी तुम्ही वर्कशॉप केले असतील तर काय होतं नेमकं? First of all, performance pressure is the biggest thing that any new artist can face. And the only thing जो तुम्हाला त्याच्यातनं हेल्प करेल इज कीपिंग कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. यू हॅव नो अदर ऑप्शन. तुम्हाला किती आतून फाटत असेल तरी तुम्ही दाखवू नाही शकत की तुमची फाटलेली आहे, बिकॉज दॅट इज द टाईम की लोकांना कळून जातं की यार ह्याच्यात कॉन्फिडन्सच नाही, मग काय उरलं, राईट. सो तुम्ही कॉन्फिडन्स कधीच डाऊन नाही करू शकत. आत्ता पण दिस इज लाईक वन ऑफ द स्टार्टिंग इंटरव्यूज दॅट आय एम गिविंग, राईट. तो अंदर से मेरी जितने भी फटी हुई आई कांट शो इट ऑन कॅमेरा. आय हॅव टू बी दॅट कॉन्फिडन्स हॅज टू बी देअर. सो दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बट माझं प्लस पॉईंट असं होतं की आय हॅड सच अमेझिंग गुरुज. प्रीतम सर त्यांनी स्वतः मला गाईड केलं जिथे पण मी चुकलो. वेरेवर त्यांना जो फील हवा होता फिल्मचा, आय थिंक आय हॅव गिवन इट ॲज फार एज ही वॉन्टेड अँड ॲज फार एज ही हॅज टोल्ड मी. तर आय थिंक मी तो दिला आहे. सो बिकॉज ऑफ हिम आय थिंक मी कॅमेराच्या समोर अजून बेटर दिसतोय. सो ही वॉज सुद्धा आहे, सक्षम आहे किंवा सुरेश सर आहेत, बरीच कलाकार मंडळी या चित्रपटात आणि या सगळ्यांनी आधी काम केलंय. सो ऑब्व्हियसली एक आपण म्हणतो न्यूकमर म्हणून आपण असं खूप बघत असतो कोण काय करते, लर्निंग ज्याला आपण म्हणतो. तर भाग्येश तुझ्यासाठी ते लर्निंग काय होतं रे? फर्स्ट थिंग ॲज वी से, ॲक्टिंग करताना द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऑब्झर्वेशन, राईट. तर मग ह्यांना ऑब्झर्व करणं, त्यांच्याकडून नवीन गोष्ट, लाईक यू आर अ न्यू आर्टिस्ट, राईट. अँड यू आर वर्किंग विथ सच ग्रेट स्टार्स. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या लेजेंडरी ॲक्टर्ससोबत काम करतायत, बिकॉज मकरंद सर वॉज देअर विथ अस, मकरंद देशपांडे सर. बट ही इज व्हेरी इंटलेक्च्युअल, खूप इंटलेक्च्युअल टॉक. सो देर इज अ लॉट ऑफ थिंग्स टू लर्न फ्रॉम दीज ॲक्टर्स. वन थिंग, एक गोष्ट जी आपल्या ह्याच्यात आहे की अ न्यू आर्टिस्ट, ठीक आहे, त्याला लोक जास्त जज करतात वेन ही इज इन बिटवीन अ लॉट ऑफ स्टार्स, है ना. तर तो एक फिल्ममध्ये ऑडियन्सला असं कुठेच वाटलं नाही पाहिजे की मी एक नवीन कलाकार आहे, राईट. सो आय हॅड टू मिक्स विथ देम अँड आय हॅड टू टेक माय ॲक्टिंग लेवल्स ऑन देअर लेवल्स. सो मला तेवढं कोपअप करायला आय हॅव गिवन माय बेस्ट. आय हॅव ट्राईड माय बेस्ट. आय होप आय हॅव गिवन माय बेस्ट.
एवढी सगळी लोक आहेत भाग्यम, सगळ्यात बेस्ट किंवा सगळ्यात छान मैत्री तुझी सगळ्यात पटकन कोणाशी झाली? आय थिंक इट वॉज सक्षम कुलकर्णी दादा, बिकॉज का ह्याचं एक खूप मोठं रिझन आहे. तो आय थिंक मला वन ऑफ द फर्स्ट पीपल ज्यांनी मला ॲक्टिंगचं नाही बट लाईफ लेसन्स जास्त दिले ह्या पूर्ण सेटवरती. आय थिंक म्हणजे त्यांनी स्टार्टच त्याच्यासोबत केलं अँड ही इज सच अन अमेझिंग पर्सन. ही इज अस अ लिटल इंट्रोवर्टेड बट वेन ही स्टार्ट्स टॉकिंग अमेझिंग गाय अँड देर इज अ लॉट टू लर्न फ्रॉम हिम अँड लॉट अमेझिंग गाय. काय आहे नेमकं अल्ल्याड पल्ल्याड काय आहे? अल्ल्याड पल्ल्याड जर तुम्ही नाव असं ऑब्व्हियसली आम्ही पण नाव जेव्हा फर्स्ट टाइम ऐकलं तर वी वर लाईक अल्ल्याड पल्ल्याड काय असू शकतं. सो इट बेसिकली मीन्स अलीकडे अँड पलीकडे ॲज यू नो. सो ॲज अ रफ आयडिया इट इज जस्ट यु नो एक प्रथा आहे बेसिकली. जसं ऑलरेडी सांगितलंच असेल, एक प्रथा आहे जेव्हा असं म्हणतात की गावात भूत येतात राईट. सो त्याच्यानंतर काय काय घडतं अँड लोक त्याच्यावरती कसे रिॲक्ट करतात किंवा यु नो एक चुलबुलापण जो असतो लोकांमध्ये आणि त्याच्यामुळे ते काय मे बी नेगेटिव्ह वेनी रिॲक्ट करतात किंवा पॉझिटिव्ह वेनी रिॲक्ट करतात. अँड एव्हरी पर्सन इज डिफरंट राईट. माझा कॅरेक्टर डिफरंट आहे, त्याचा कॅरेक्टर डिफरंट आहे. तो एव्हरी वे हाऊ यू विल रिॲक्ट टू अ हॉरर फिल्म ऑर अ हॉरर बॅकग्राऊंड हे या फिल्ममध्ये दिसतंय. खूप मस्त. आणि प्रमोशनसाठी गप्पा मारूच भाग्यम आपण. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्यू.